नमस्कार मित्रांनो, मी श्री यू डी पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस, आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. बी ए भाग 2 सेमिस्टर 4 भूगोल पेपर नंबर 5 सागरशास्त्राचा आपण अभ्यास करीत आहोत. मित्रांनो, syllabus of oceanography introduced from June 2019. सागरशास्त्र या अभ्यासक्रमाचे ओळख जून 2019 मध्ये आपल्याला झालेली आहे आणि यामध्ये मित्रांनो 4 प्रकरणांचा समावेश होतो. त्यामध्ये मॉड्यूल फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी सागरशास्त्राची ओळख, मॉड्यूल सेकंड प्रॉपर्टीज अँड डायनॅमिक्स ऑफ ओशियन सागराचे गुणधर्म आणि गतिशीलता, मॉड्यूल थर्ड ॲप्लाइड ओशनोग्राफी सागराची उपयोगिता आणि मॉड्यूल 4 प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक. यामध्ये मित्रांनो आपण पहिल्या 2 मॉड्यूलचा अभ्यास पूर्ण केलेला आहे आणि आपण आता सागराची उपयोगिता या प्रकरणांचा अभ्यास मित्रांनो आपण करीत आहोत. यामध्ये मित्रांनो आपण मॉड्यूल थर्ड ॲप्लाइड ओशनोग्राफी ज्याला सागराची उपयोगिता असं आपण म्हटलेलं होतं, याच्यामध्ये प्रमुख 3 मुद्दे आहेत. ओशियन ऑर मराईन डिपॉझिट्स, सोर्सेस अँड क्लासिफिकेशन. ओशियन याला मित्रांनो सागरी निक्षेपाचे स्रोत किंवा उगम आणि सागरी निक्षेपाचे वर्गीकरण असं आपण म्हणूया. आणि हा जो मुद्दा आहे हा आपण पूर्णपणे अभ्यासलेला आहे. आणि त्यानंतर ओशियन रिसोर्सेस, बायोटिक, मिनरल अँड एनर्जी रिसोर्सेस, सागरी साधन संपत्ती, त्यामध्ये जैविक, खनिज आणि ऊर्जा साधन संपत्ती यांचा समावेश आहे. आणि या मुद्द्याचा मित्रांनो आपण अभ्यास सुरू केलेला आहे. आणि त्यानंतर ओशियन पोल्युशन कॉजेस, इफेक्ट्स अँड मेजर्स हा जो मुद्दा आहे या मुद्द्याकडं आपण नजीकच्याच काळात आपण वळणार आहोत. तर आपण दुसरा जो मुद्दा आहे या मुद्द्याचा अभ्यास आपण सध्या करीत आहोत, ज्याला आपण सागरी साधन संपत्ती असं म्हणतो. आत्तापर्यंत मित्रांनो आपण सागरी निक्षेपाचे जे काही स्रोत आहेत त्याच्यामध्ये भूमिजन्य स्रोत, जलीय स्रोत, जैविक स्रोत, ज्वालामुखी स्रोत, वैश्विक स्रोत, मानवी स्रोत यांचा आपण अभ्यास केला. त्याचबरोबर सागरी निक्षेपाचं जे काही वर्गीकरण आहे या वर्गीकरणाचा आपण अभ्यास केला. त्यामध्ये सागर तळावरील निक्षेप स्थानानुसार जे काही निक्षेप आहेत त्यांचा अभ्यास केला. निर्मिती प्रक्रियेनुसार सागरी निक्षेपाचे वर्गीकरण आपण मित्रांनो केलं. त्याचबरोबर जे काही सागरजन्य निक्षेपामध्ये जैविक सागरजन्य निक्षेपाचा आपण अभ्यास केला, अजैविक सागर निक्षेपांचा अभ्यास आपण केला आणि ज्वालामुखी निक्षेपाचा अभ्यास मित्रांनो केला. आणि त्यानंतर आपण सागरी साधन संपत्तीचा अभ्यास सध्या करीत आहोत. आणि हा अभ्यास करीत असताना मित्रांनो आपण त्याची जी काही अर्थ, त्याची असणारी जी काही वैशिष्ट्य, त्याचं असणारं महत्त्व किंवा उपयोग या सर्व गोष्टींचा अभ्यास मित्रांनो आपण केलेला आहे. यानंतर मित्रांनो आपण सागरी साधन संपत्तीचं वर्गीकरणाचा अभ्यास आपण करीत आहोत. यामध्ये 3 प्रमुख प्रकार आहेत. एक जैविक सागरी साधन संपत्ती, या प्रकारचा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये खाद्य, अखाद्य असं वर्गीकरण आपण केलेलं आहे किंवा त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. खाद्यामध्ये पुन्हा प्राणीजन्य, वनस्पतीजन्य या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केला. म्हणजेच जैविक सागरी साधन संपत्तीचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि आता आपण जो दुसरा प्रकार आहे खनिजे, सागरी साधन संपत्तीमध्ये जो दुसरा प्रकार आहे खनिजे, या खनिजांचा अभ्यास आपण करीत आहोत. त्यामध्ये पाण्यात विरघळलेले खनिजांचा अभ्यास आपण करीत आहोत. त्यानंतर आपण इतरही अभ्यास आपण करणार आहोत. तर
आपण जी काही सागरी जैविक साधन संपत्तीमध्ये खाद्य साधन संपत्ती, प्राणीजन्य खाद्य, त्याच्यामध्ये माशांचा अभ्यास, माशांचा प्रकार किंवा सागरातील विशिष्ट प्राणी, नेक्टॉन, बेंथॉस, या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केला. त्याचबरोबर पहा मित्रांनो, सागरी जैविक साधन संपत्ती, खाद्य साधन संपत्ती, त्यामध्ये मासेमारीची जी काही क्षेत्र आणि क्षेत्र अभ्यासनापूर्वी मासेमारीसाठी अनुकूल परिस्थिती जे आहे त्या परिस्थितीचा अभ्यास मित्रांनो आपण केलेला आहे. आणि त्यानंतर आपण मासेमारीची जी काही क्षेत्र आहेत या क्षेत्रांचा सुद्धा अभ्यास केला. त्यामध्ये आपण उत्तर अमेरिकेचा पश्चिम किनारा, उत्तर अमेरिकेचा पूर्व किनारा, युरोपचा पश्चिम किनारा, आशियाचा पूर्व किनारा असे विभाग करून आपण सागरी मासेमारीच्या क्षेत्रांचा अभ्यास केल्यानंतर मित्रांनो आपण सागरी जैविक साधन संपत्तीमध्ये आपण अखाद्य साधन संपत्ती, ज्याला वनस्पतीजन्य खाद्य आपण म्हणतो, याचाही अभ्यास आपण केला. त्याचबरोबर सागरी औषधी साधन संपत्तीचा अभ्यास केला. आणि सागरी जैविक साधन संपत्तीमध्ये जो ब आहे, अखाद्य साधन संपत्ती, याचाही आपण अभ्यास केलेला आहे. आणि मित्रांनो आत्ता आपण सागरी खनिज साधन संपत्तीकडे वळलोय. आणि त्यामध्ये जो पहिला मुद्दा आहे, ज्याला आपण विरघळलेली खनिजे आपण म्हणतो, त्याच्यामध्ये मिठाचा आपण अभ्यास केला किंवा मिठावरती आपण भाष्य केलं किंवा त्याच्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. अशा प्रकारे एक धावता आढावा घेतलेला आहे आणि हा घेणं क्रमप्राप्त आहे मित्रांनो. कारण पाठीमागच्या क्लासमध्ये आपण काय शिकलो याचं आपल्याला थोडंसं ज्ञान असणं आवश्यक आहे, तरच आपल्याला पुढं लिंकही लागू शकते. पहा मित्रांनो, तेव्हा आपण पाठीमागच्या क्लासमध्ये पाहिलं की मिठाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण गोष्ट पाहिली की भारताच्या विशेषतः गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या 3 राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिठाचं उत्पादन होतं. आपल्या देशाला जी काही गरज आहे आपल्या देशाची, त्या गरजेच्या जवळजवळ 50% जी काही मिठाचं उत्पादन आहे, हे मिठाचं उत्पादन या 3 राज्यातून आपल्याला मिळते. याच गोष्टीवरतीही आपण आपलं लक्ष वेधलेलं होतं. आणि आज आपण खनिजांच्याकडं वळणार आहोत. समुद्राच्या मित्रांनो 1 घन किलोमीटर पाण्यात 104 दशलक्ष टन वजनाची विविध खनिजे विरघळलेली असतात. आता मित्रांनो खनिजामधील आपण 47 प्रकारची खनिज पाण्यामध्ये असतात. त्यातील 7 महत्त्वपूर्ण खनिजांचा आपण नामोल्लेख केलेला होता किंवा आपण त्यांचं प्रमाण आपण पाठीमागच्या एका क्लासमध्ये पाहिलं होतं. आणि मित्रांनो महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे या प्रमुख 7 खनिजामध्ये एक महत्त्वपूर्ण खनिज म्हणजे मीठ, त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. मीठ हे खनिजच आहे आणि त्याचा स्वतंत्र अभ्यास करण्याचं कारण म्हणजे हे सर्वात जास्त पाण्यामध्ये उपलब्ध असतं मित्रांनो. जवळजवळ पाण्यात जी काही विरघळलेली खनिज असतात त्याच्यापैकी 85% हे मीठच असतं आणि मग बाकीची खनिजं राहिलेल्या 15% असतात. म्हणून या मीठाचा आपण स्वतंत्र अभ्यास केलेला आहे असं म्हणूया. तर मित्रांनो विशेषतः समुद्राच्या आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की 1 घन किलोमीटर पाण्यात 104 दशलक्ष वजनाची विविध खनिजे विरघळलेली असतात. समुद्राच्या पाण्यात वेगवेगळे क्षार विरघळलेले असतात. त्यामुळे मित्रांनो समुद्राचं जे काही पाणी आहे हे खारट असतं, ते क्षारयुक्त असतं, पिण्यास अयोग्य असतं. या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. परंतु यावरती प्रक्रिया केल्यास हे पाणी पिण्यायोग्य बनतं, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. मध्यपूर्वेतील देशामध्ये विशेषतः अरबस्तान, इराण, कुवेत इत्यादी देशामध्ये पावसाचं जे काही प्रमाण असतं हे प्रमाण अत्यंत कमी असतं आणि नद्यातून जे काही पुरेसं शुद्ध पाणी उपलब्ध होत नाही. म्हणून या देशामध्ये सागराचंच पाणी शुद्ध करून पिण्यासाठी वापरलं जातं. आणि मध्य पूर्वेतील सागरी देशात सागरी पाणी शुद्ध करण्याचे मोठे मोठे जे काही प्लांट्स त्या ठिकाणी उभारलेले आहेत. उद्योगधंद्यासाठी देखील अशा शुद्ध केलेल्या पाण्याचा उपयोग केला जातो मित्रांनो. या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण प्रक्रियेचं
मी तुम्हाला आठवण करून देतोय की जी काही सागरातील पाणी आहे त्या पाण्यातील क्षार जे आहेत किंवा पाण्यातील जी काही खनिजं आहेत हे खनिजं जर वेगळी केली तर मित्रांनो हे पाणी पिण्यायोग्य होतं आणि अशा प्रकारचे प्लांट्स आखाती देशामध्ये आहेत. आणि भविष्य काळामध्ये आपण जेव्हा पाण्याच्या संदर्भात आपल्याला दुर्भिक्ष निर्माण होईल आणि पाणी आपल्याला निसर्गतः जे काही पर्जन्याच्या स्वरूपात गोड पाणी जे आहे हे आपल्याला पुरेसं होणार नाही आहे किंवा आपण जे काही मोठ्या प्रमाणात प्रदूषण करीत असतो आणि त्यामुळं पाण्याची जर टंचाई निर्माण झाली तर आपल्याला ही अशा प्रकारे सागरातील जे काही पाणी आहे या पाण्याचं आपण शुद्धीकरण करून हे पाणी आपण भविष्य काळामध्ये वापरू शकतो. मित्रांनो, तुम्ही म्हणाल की सर आपण खनिजांच्या संदर्भात माहिती पाहतोय परंतु आपण साधन संपत्ती संदर्भात माहिती पाहत असताना या गोष्टीकडं वारंवार तुमचं लक्ष वेधून घेणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला जी काही सागर आहे आणि या सागराचं जे काही महत्त्व आहे हे महत्त्व कळेल आणि किमान आपण जी काही गोड्या पाण्याची आता आपण काय करून टाकलेले वाट लावून टाकलेली आहे, आता जी काही सागरातील पाणी आहे त्याचीही आपण वाट लावत सुटलेलो आहोत आणि मग आपण पाणी पिणार कुठून असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. विशेषतः दक्षिण आफ्रिकेमध्ये जे काही केपटाऊन नावाचं शहर आहे या शहरामध्ये पाण्याची प्रचंड अशी दुर्भिक्ष निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सभोवताली समुद्र किंवा अशा गोष्टी असून सुद्धा त्या ठिकाणी गोड्या पाण्याचे जे काही स्रोत आहेत हे स्रोत संपुष्टात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारचे जे काही प्रसंग आहेत हे प्रसंग कोणावरती येऊ शकतात, विशेषतः जे निसर्गाला योग्य प्रकारचा प्रतिसाद देत नाहीत अशा लोकांना अशा प्रकारच्या गोष्टींना वारंवार तोंड द्यावं लागतं. पहा मित्रांनो, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, समुद्राच्या पाण्यामध्ये जी काही मिसळलेली किंवा विरघळलेली जी काही खनिजे असतात हे यावरती प्रक्रिया आपल्याला करता येते आणि त्यातून आपल्याला काय करता येतं की खनिजं वेगळी करता येतात. आणि मात्र त्यामध्ये जर खनिजांचं जे काही प्रमाण आहे हे प्रमाण अत्यंत कमी असेल तर ती खनिजांच्यावरती प्रक्रिया करणं आणि खनिज पाण्यापासून वेगळी करणं आपल्याला परवडत नसतं. मीठ जे आहे हे मीठ आपल्याला अत्यंत सोप्या पद्धतीनं काय करता येतं की पाण्यापासून वेगळं करता येतं, परंतु इतर खनिज जे आहेत हे यांचं प्रमाणच इतकं अल्प असतं की डोंगर पोखरून उंदीर काढल्याला तो प्रकार होऊन बसतो. उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर मित्रांनो, 1 दशलक्ष टन समुद्राच्या पाण्यापासून केवळ मित्रांनो 4 ग्रॅम सोनं आपल्याला काय प्राप्त होऊ शकतो असा अंदाज आहे. परंतु हे करणं आपल्याला परवडणार नाही आहे. परंतु याचा अर्थ समुद्राच्या पाण्यात सोनं नाही असं नाही आहे. सोनं खूप आहे. समुद्राच्या पाण्यामध्ये 5 दशलक्ष टन सोनं आहे, परंतु ते कसं आहे असं विभागलेलं आहे, त्याचे वितरण असमान आहे आणि त्या पाण्याचं विशेषतः पाण्यापासून त्या विघटन करून सोनं प्राप्त करणं हे आज तरी आपल्याला परवडत नाही आहे. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे जी काही विरघळलेली खनिजामध्ये आपण मीठ सोडलं तर इतर खनिजं आपल्याला वेगळी करणं, पाण्यापासून वेगळी करणं हे आज तरी आपल्याला परवडत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण मी जे उदाहरण दिलं तुम्हाला ते सोन्याचं उदाहरण दिलं. सोनं हे अत्यंत कॉस्टली आणि महागडं असून सुद्धा त्याच्यावरती प्रक्रिया करून ते आपल्याला प्राप्त करणं किंवा ते मिळवणं आपल्याला परवडत नाही. मग बाकीची जी काही खनिजं आहेत या खनिजांचे जी काही किमती कमी असतील काही खनिजांच्या, तर काही खनिजांच्या किमती अधिक असतील. मात्र या ठिकाणी ती आपण त्याच्या पाण्यातून ही खनिजं प्राप्त करणं आज तरी ते आपल्याला परवडणार नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. हे विरघळलेल्या खनिजा बाबतीत आपण या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे. आणि यानंतर मित्रांनो आपण सागरी खनिज साधन संपत्तीमध्ये जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे समुद्र तळावरील संचयनात मिसळलेली जी काही खनिजं आहेत ही खनिजं पाहणार आहोत. आणि या खनिजांचा आपण अभ्यास करताना आपण स्थानानुसार खनिजांचे प्रकार पाहणार आहोत. याशिवाय मित्रांनो आणखीन एक स्वरूपानुसार खनिजांचे प्रकार पाहणार आहोत की हे दोन्ही प्रकारामध्ये आपण
संचयनात मिसळलेले खनिजांचा अभ्यास मित्रांनो आपण करणार आहोत. मग यामध्ये मित्रांनो आपण एका गोष्टीचा आपण अभ्यास करूया. विशेषतः जी काही समुद्र तळावर संचयनात मिसळलेली जी काही खनिजे आहेत यांच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर काही जड खनिजे समुद्र तळावर साचतात. अशी जड खनिजे समुद्र तळावर वरील संचयनात मिसळतात, परंतु त्यांचे प्रमाण मित्रांनो कमी असते. या खनिजांचे उत्खनन कठीण असते, कारण खोल समुद्रातून खनिजे काढणे अतिशय कठीण व खर्चाचे असते. समुद्र तळाखालील जे काही खनिजे असतात त्यात खनिज तेल आणि नैसर्गिक वायू ही दोन ऊर्जा खनिजे प्रमुख महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्या संदर्भात आपण बऱ्यापैकी काय करतो, त्यांचं उत्खनन करत असतो. ही महत्त्वाची खनिजे असल्याने आपण अनेक देश आपल्या सागराच्या किनाऱ्यावरती अशा प्रकारचं जी उत्खननाचे प्लांट उभा करून खनिज तेल किंवा नैसर्गिक जी काही मित्रांनो ऊर्जा साधन म्हणून ज्याला नैसर्गिक वायू म्हणतो याचं उत्खनन करण्याचा प्रयत्न करीत असतात. पहा, तर हे आपण अपवाद सोडला तर बऱ्यापैकी आपण पाण्यात विरघळलेल्या खनिजांचा नाद करत नाही आहे. तशाच प्रकारे भूपृष्ठावरील खनिजे सुद्धा आपण मिळवण्याचा फारसा प्रयत्न आज जरी करत नसलो तरी भविष्य काळामध्ये जेव्हा आपल्याला आपल्या 29% भूभागावरची जी काही खनिजे आहेत ही खनिजे जेव्हा संपुष्टात येतील तेव्हा मित्रांनो आपल्याला भविष्यकालीन जो काही साठा म्हणून या सागराकडे आपल्याला वळावंच लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून सुद्धा हा जो काही अभ्यास आहे हा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. तर स्थानानुसार खनिजांच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे पृष्ठभागावरील खनिजे. तर मित्रांनो यामध्ये पहिला प्रकार आहे समुद्रबुड जमिनीवरील खनिजे. समुद्रबुड जमिनीवर जी खनिजे सापडतात मित्रांनो त्यामध्ये झिरकॉन, मोनाझाईट, सल्फर, फॉस्फोराईट, मॅग्नेटाईट, सोने, हिरे, मोती, प्लॅटिनम ही जी काही खनिजे आहेत ही प्रमुख खनिजे आहेत. याशिवाय विविध इमारती साहित्य त्यामध्ये वाळू किंवा बोल्डर किंवा ग्रॅव्हल ह्या प्रकारची जी काही साधनसंपत्ती सुद्धा या समुद्रबुड जमिनीतून आपल्याला प्राप्त होते. मित्रांनो याच्यामध्ये मोनाझाईट हे अत्यंत महत्त्वाचे खनिज असून भारत, संयुक्त संस्थाने, ब्राझील, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांच्या किनाऱ्यावर सापडते. जागतिक साठ्याच्या 90% मोनाझाईटचा साठा केरळच्या किनाऱ्यावर आहे. यानंतर मित्रांनो रुटाईल या खनिजाचा वेल्ड केलेल्या रॉडला कोटिंग करण्यास उपयोग होतो. म्हणजे मित्रांनो जे काही आपण लोहपोलाद असतं त्या लोहपोलादांना जोड देतो, त्या जोड आपल्याला दिसू नये म्हणून त्याच्यावरती कोटिंग केलं जातं किंवा शोभेसाठी सुद्धा कोटिंग केलं जातं. तर त्या कोटिंगमध्ये हे खनिजाचा उपयोग होतो. हे ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात सापडते. जगातील 29% रुटाईल खनिज ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर सापडते मित्रांनो. यानंतर आहे मॅग्नेटाईट. जेथे ज्वालामुखीच्या क्रिया होतात अशा भागात मॅग्नेटाईट सापडते. पॅसिफिक महासागराच्या पट्ट्यातील उत्तर व दक्षिण अमेरिकेचा पश्चिम किनारा आणि आशियाच्या पूर्व किनाऱ्यावर हे खनिज सापडते. या पट्ट्यातील जपानच्या किनाऱ्यावर 36 दशलक्ष टन मॅग्नेटाईटचा साठा मित्रांनो आहे. म्हणजे ही जी काही खनिजे आहेत ही खनिजं समुद्रबुड जमिनीवरती कुठं सापडतात, काय सापडतात या सर्व गोष्टींच्यावरती आपण भाष्य केलेलं आहे. पहा किंवा याशिवाय पहा आणखीन काही खनिजांचा उल्लेख आपण करूया. त्याच्यामध्ये कॅसिटेराईट हे जे काही
ग्रेनाइटच्या विदारणातून याची निर्मिती होते. थायलंड, मलेशिया, इंडोनेशियाच्या किनाऱ्यावरती कॅसेटेराइट खनिज सापडते. त्यानंतर एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे अत्यंत मौल्यवान की मोती. हे मौल्यवान असून समुद्र किनाऱ्यावरती अनेक ठिकाणी सापडतात. भारताच्या दक्षिणेस मित्रांनो हे आपल्याला मोती सापडतात. विशेषतः त्यानंतरचं महत्त्वपूर्ण खनिज आहे ते म्हणजे सोने. अलास्का, ओरेगाव संयुक्त संस्थाने, चिली, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियाच्या समुद्रबुड जमिनीवरती हे सापडते. पण मित्रांनो हे प्राप्त करणे अतिशय खर्चाचे असते. त्याचबरोबर मित्रांनो फॉस्फोराईट नावाचं जे काही खत तयार करण्यास लागणारं हे जे काही फॉस्फोराईट्स आहे, हे फॉस्फोराईट मित्रांनो जगात याचा साठा 50 दशलक्ष टन आहे. तो मेक्सिको, पेरू, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण आफ्रिका या देशाच्या समुद्रबुड जमिनीवरती हे फॉस्फोराईट खनिज सापडतं. आणि मित्रांनो याचा प्रामुख्यानं जो उपयोग होतो तो उपयोग कशासाठी होतो तर खतांची निर्मिती करण्यासाठी याचा उपयोग होत असतो पण याचे अजून व्यापारी पद्धतीने उत्पादन होत नाही. हे आपण या समुद्रातील सर्वच खनिजांचा व्यापारी पद्धतीनं आज तरी उत्खनन होत नाही. लक्षात घ्या, जे काही उत्खनन होतं त्याच्यामध्ये फक्त सुरुवातीला मी सांगितलेलं आहे की खनिज तेल आणि नैसर्गिक वायू या गोष्टी सोडल्या तर कोणत्याही खनिजांचा आज तरी आपण व्यापारी तत्वावरती त्याचं उत्खनन सागरातील खनिजांचं करत नाही. हे महत्त्वपूर्ण गोष्ट वारंवार या ठिकाणी स्पष्ट आपण करीत आहोत. यानंतर मित्रांनो हे समुद्रबुड जमिनीवरील खनिजे आणि कुठं कसे सापडतात हे आपण पाहिल्यानंतर अत्यंत महत्त्वपूर्ण 2 गोष्टी आपण पाहूया. त्याच्यामध्ये एक खंडांत उतारावरील खनिजे. खंडांत उतारावरील जी काही खनिजे आहेत या खनिजांच्या संदर्भात आपण विशेषतः समुद्रबुड जमिनीनंतर खंडांत उतार सुरू होतो आणि हा उताराचा भाग असल्यावर यावर तुरळक प्रमाणात खनिजे सापडतात. याला नावच आहे मित्रांनो खंडांत उतार. म्हणजे समुद्रबुड जमीन थोडीशी उथळ असते, त्याचा स्लोप जो अत्यंत कमी असतो. मात्र खंडांत उताराचा स्लोप हा अधिक असतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी गाळ किंवा निक्षेप याचंही संचयन होत नाही आहे. त्याचबरोबर खनिजांचंही संचयन होत नाही आहे. या सगळ्या गोष्टी काय होतात वाहून जातात आणि वाहून गेल्यामुळं मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की खंडांत उतारावरची जी काही खनिजे आहेत ही खनिजे अत्यंत कमी प्रमाणात आपल्याला पाहावयास मिळतात. या ठिकाणी विशेषतः खनिज तेल व नैसर्गिक वायू जे आहेत हे नैसर्गिक वायू आपल्याला सापडतात आणि त्याचं उत्खनन करणं सुद्धा सर्व देशांना परवडत नाही आहे. ज्या देशांची ताकद आणि ज्या देशांची टेक्नॉलॉजी अत्यंत प्रगत असते ते देशच या खंडांत उतारावरील जी काही नैसर्गिक वायू आहे किंवा नैसर्गिक ज्याला खनिज तेल आपण म्हणतो या खनिज तेलाचं उत्खनन करतात. बाकीच्या जे काही खनिजांचं अद्यापही व्यापारी तत्वावरती उत्खनन होत नाही किंवा त्याचा आपण काय करत नाही आहे आज तरी आपण लाभ घेत नाही. यानंतर मित्रांनो आपण खोल समुद्र तळावरील जी काही खनिजे आहेत या खनिजावरती एक थोडीशी दृष्टी टाकूया. विशेषतः खोल समुद्रात सापडणाऱ्या खनिजात मॅंगनीज नूडल्स महत्त्वाचे आहे. पॅसिफिक महासागरात 4000 मीटर खोलीवर याचे मोठे साठे आहेत. ब्लेक प्लॅट्यू क्षेत्रात हे मोठ्या प्रमाणात सापडतात याशिवाय खोल समुद्रात निकेल, तांबे, कोबाल्ट, लीड, झिंक, लोह, सिलिकॉन इत्यादी खनिजे सापडतात. तर ही जी काही खनिजे आहेत हे खोल समुद्रातील खनिजे आहेत आणि हे फक्त अभ्यासाच्या
दृष्टिकोनातून आपण सापडतात, म्हणजे त्यांचा कोणत्याही प्रकारचा आपण लाभ घेत नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, भविष्यकाळाच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाची जर खनिजे आपण यामध्ये पाहिली, जी विशेषतः आपण यामध्ये समुद्रबूड जमिनीवर जी काही खनिजे आहेत, या खनिजांचा भविष्यकाळामध्ये आपण लाभ घेऊ शकू, आणि काही प्रमाणात आपण आजसुद्धा त्याचा लाभ घेण्यास सुरुवात केलेली आहे. मात्र खंडांत उतार आणि जी काही खोल समुद्रातील जी काही खनिज आहेत, यांचा लाभ आपल्याला सध्या तरी घेता येत नाही असं आपण म्हणू शकतो. जी काही खनिज आपण पाहिली त्याच्यामध्ये विशेषतः महत्त्वपूर्ण खनिजामध्ये काही खनिज अत्यंत मौल्यवान आहेत, आणि त्या खनिजांचा आपण वितरणही समुद्रबूड जमिनीवरील खनिजांचं वितरणही आपण पाहिलेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपण या जी काही समुद्र तळावरील संचयनात मिसळलेली जी काही खनिज आहेत, या खनिजांचा मध्ये स्थानानुसार खनिजांचा प्रकार, पृष्ठभागावरील खनिजे आपण अभ्यासलेली आहेत. आणि यानंतर आपण पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे स्थानानुसार खनिजांचा प्रकार पुढचा आहे, तो कोणता आहे? उपपृष्ठभागावरील खनिजे. या उपपृष्ठभागावरील खनिजासंदर्भात थोडीशी माहिती आपण पाहूया मित्रांनो. या संदर्भात आपल्याला विशेषतः अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे की याला आपण सबसर्फेस मिनरल्स असं म्हणतो. म्हणजे उपपृष्ठभागावरील खनिजे, ही खनिजे सागरी कवचात मुख्यतः समुद्रबूड जमिनीच्या भागात आढळतात. कवचात म्हणजे आपण जसं 29% भूभागावरती आपल्याला खनिजे कुठं सापडतात? सुरुवातीला वरती सापडत होती, परंतु त्यानंतर उपपृष्ठभागात ती सापडू लागली, म्हणजेच अंतर्गत भागात सापडू लागली. तसंच या ठिकाणी सागरी कवचात म्हणजेच अंतर्गत भागात समुद्राच्या तळाची जी काही जमीन आहे, त्या जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये सुद्धा काही खनिजे आपल्याला पाहायला मिळतात. येथे सापडणाऱ्या खनिजामध्ये मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ऊर्जा साधनांचा प्रामुख्याने यामध्ये समावेश होतो. आणि त्यामध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायू ही जी काही महत्त्वाची ऊर्जा साधनं आहेत, ही ऊर्जा साधनं या उपपृष्ठीय खनिजात सापडतात किंवा यांच्यामध्ये याचा समावेश होतो. अनेक देशात याचे जे काही उत्पादन आहे, हे उत्पादन सुरू आहे. यापुढे याचे उत्पादन अधिक होईल. सागरी खनिज संपत्तीपैकी खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचे उत्पादन मित्रांनो फक्त मोठ्या प्रमाणात म्हणूया 90% आहे. बाकीचे जे काही खनिजांचं 10% उत्पादन आपण घेतो. म्हणजे जास्तीत जास्त आपण जो काही मानवानं आज तरी फोकस केलेला आहे तो म्हणजे खनिज तेल आणि नैसर्गिक वायू या संदर्भात फोकस केलेला आहे. मेक्सिकोचे आखाती देश, व्हेनेझुएला, म्यानमार, इंडोनेशिया आणि इतर आफ्रिकेतील किनारीवर्ती देशांचे उपपृष्ठीय सागरी भाग या दृष्टीने महत्त्वाचे व समृद्ध आहेत. भारतातील बॉम्बे हाय भागातील खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे आहेत, आणि या साठ्यांचा लाभ मित्रांनो आपण आज तरी घेत आहोत आणि भविष्यकाळातही घेत राहणार आहोत. हेही या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण जी काही सागरी खनिज साधन संपत्तीमध्ये समुद्र तळावरील जी काही संचयनात मिसळलेली खनिजे आहेत, त्यामध्ये स्थानानुसार खनिजांचे प्रकार आहेत, ते प्रकार आपण अभ्यासले. आणि यानंतर मित्रांनो, आपल्याला जो काही पुढचा प्रकार अभ्यासायचा आहे तो म्हणजे स्वरूपानुसार जी काही खनिजांचे प्रकार आहेत, हे खनिजांचे प्रकार मित्रांनो अभ्यासायचे आहेत. परंतु या ठिकाणी आपली जी काही वेळ आहे, ही वेळ संपत चाललेली आहे, आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी थांबणं क्रमप्राप्त आहे. परंतु मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी एकच आपल्याला स्मरण करून देतो की सध्याच्या परिस्थितीकडं आपण पाहता आपल्याला असं जाणवतं आहे
की ही जी काही पॅन्डेमिक किंवा जी काही महामारी आहे, या महामारीचं जो काही काळ सध्या चालू आहे, या काळामध्ये अजून तरी कोरोनाचा जो काही खूप मोठ्या प्रमाणात पेशंट सापडत आहेत किंवा खूप मोठ्या प्रमाणात याचा फैलाव होतोय, त्याला रोखण्यात आपल्याला फारसं यश अद्याप तरी आलेलं नसल्यामुळं एक महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की या सेमिस्टरची एक्झामसुद्धा आपली ऑब्जेक्टिव्ह होण्याची शक्यता म्हणण्यापेक्षा ऑब्जेक्टिव्हच होणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तुमची जी काही तयारी आहे, ही तयारी चांगली करायला पाहिजे. कारण ही जी काही आत्ता आपले जी काही चर्चा चालू आहे, ज्याला आपण सागरी साधन संपत्तीचं वर्गीकरण, त्याच्यामध्ये आपण जैविक सागरी साधन संपत्तीचं वर्गीकरण पूर्ण पाहिलेलं आहे. आणि आता आपण सागरी खनिज साधन संपत्तीचं जे काही वर्गीकरण आपण करीत आहोत, यामध्ये आपल्या ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांचा खूप मोठ्या प्रमाणात साठा आहे म्हणा, किंवा खूप मोठ्या प्रमाणात संचयन आहे. त्याची एक तुम्ही क्वेश्चन बँक स्वतंत्र तयार करून आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारीत राहावं, असं मी आपल्याला स्मरण करून देतो. आणि मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.